हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 105. दुपारची वेळ होती. मीरा आणि सिद्धार्थ आपापल्या केबिनमध्ये त्यांचं काम करत बसले होते आणि एवढ्यात वैजू ऑफिसमध्ये आली. ती डायरेक्ट रिसेप्शनिस्ट सोबत बोलून मीराच्या केबिनमध्ये आली. मे आय कम इन? येस म्हणत मीराने समोर पाहिलं तर चक्क वैजू आलेली पाहून ती एक्साइटेड होऊन उठली. हे वैजू, तू आज चक्क इकडे कशी काय? म्हणत ती उठली आणि धावतच तिच्याकडे येऊन तिला बिलगली. हो म्हणजे काय, कामच होतं तसं. सीत कुठं आहे? त्यालाही बोलाव ना. अगं तो त्याच्या केबिनमध्ये असेल, चल त्याच्या केबिनमध्येच जाऊ. हो हो चल. आणि काय ग, काय म्हणते तुझं मॅरेज लाईफ? शंतनू कसं आहे? हो एकदम मस्त, तो पण छान आहे. बट तू सांग, तू काय काम काढून आली आहेस? हो सांगते, सिद्धच्या केबिनमध्ये तर चल. हे सिद्ध, बघ आज आपल्या ऑफिसमध्ये कोण आलंय? मीरा डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये डोअर ओपन करून आली आणि तो फोन कॉलवर होता. तसं मीराने जीप चावत वैजूला शांत राहण्याचा इशारा केला. पुढच्या क्षणाला सिद्धनं फोन ठेवला. काय मीरा, असं येतात का केबिनमध्ये? तो मीराला म्हणत होता आणि तिने जीप काढत सॉरी म्हणत तिचा चेहरा लपवला. गप रे, मोठा साहेब लागून गेलायस. चल कॉफी वगैरे मागव काहीतरी, वैजू म्हणाली आणि खुर्चीवर बसली सुद्धा. पण चक्क वैजू, तू आज आमच्या ऑफिसमध्ये काय काम काढलंस? हो मी सुद्धा तेच विचारते केव्हाची, पण ती सांगतच नाहीये, मीरा म्हणाली. हो सांगते म्हणत ती तिच्या पर्समधून काही काढू लागली. सिद्धने तोपर्यंत 3 कॉफी मागवल्या. ही तुझ्यासाठी आणि ही तुझ्यासाठी, असं म्हणत तिनं दोघांनाही एक एक पत्रिका काढून दिली. तर ही आहे आमच्या लग्नाची पत्रिका. पुढच्या महिन्यात लग्न आहे. तुम्ही दोघांनी आवर्जून यायचंय. मीरा, शंतनूला पण सांग हा. हो मीरा म्हणाली आणि पत्रिका पाहू लागली. झालं, आता फक्त सिद्ध राहिला. सिद्ध, काय काही विचार आहे की नाही लग्नाचा? का आयुष्यभर असा देवदास बनून फिरणार वगैरे आहेस? वैजू त्याची नेहमीप्रमाणे मस्करी करत म्हणाली. गप ग, देवदास बनेल माझा दुश्मन, पण कोणीतरी भेटू तर दे जिला पाहून काही वाटेल. ती भेटल्यावर असं वाटेल की हो येस, ही तीच आहे जशी मला हवी होती. वा, हे पण सांगताना मीराकडे पाहत आहेस? सुधर जरा सुधर, तिचं लग्न झालंय आता. हो माहिती आहे, माझं सहज गेलं ग तिच्याकडे लक्ष. बरं तुला सांग तरी कशी मुलगी हवी, मी शोधते. आता मीरासारखी म्हणू नकोस, कारण मीरासारखी तुला कोणी भेटणारही नाही. आता तुझा चॉईस तुला बदलावा लागेल. तेच तर ना, तोंड वाकडं करत तो बोलला आणि दोघींचे पटके त्याला पडले. एवढ्यात कॉफीही आत आली. गप्पा करत तिघांनी अशीच मजा मस्तीमध्ये कॉफी संपवली आणि वैजू लगेचच जायला निघाली. चला आता मला निघावं लागेल. शुभ्राकडे चालले, तिलाही द्यायची आहे ना पत्रिका. तुम्ही आवर्जून लग्नाला यायचं हा, पुन्हा म्हणू नका सांगितलं नाहीये. मीरा, शंतनूला घेऊन येशील. घरीच येणार होते तुमच्या, पण आता तू इथं सीतसोबत भेटणार होतीस, सो इथंच देतीये. त्यालाही सांग तसा मी करेन त्याला कॉल. अगं हो चालेल, आम्ही येऊ, मीरा म्हणाली. सीत चल येते. बाय द वे, मुलीबद्दलची रिक्वायरमेंट मला पाठवून ठेव, मी बघते. काय मागं लागलीस तू माझ्या? बघू. चलो देन, बाय, आता लग्नात भेटू. हो बाय, दोघंही म्हणाले आणि ती निघून गेली. चल सिद्धार्थ, मीही जाते. बाय द वे, तुला एक विचारायचं विसरूनच गेले. त्या श्रेहाचं फोटोशूट आणि ॲड कशी झाली? छानच झाली. तू पाहिली नाहीस? थांब मी पाठवून देतो तुला. हो दे पाठवून, मी पाहते, असं म्हणत मीरा तिच्या केबिनमध्ये निघून आली. शंतनू सायंकाळी बरोबर मीराला न्यायला आला. चल मीरा, आवरलं? ओ तू आलास शंतनू? हो, निघायचं ना, का कामात आहेस? अरे झालंच आहे, तू बस तर 1-2 मिनिट, म्हणत ती तिचं काम करत होती. मीरा एक काम कर, तुझं घे आवरून, मी आलो सिद्धला भेटून. हो, ती हसून म्हणाली आणि तो सिद्धला भेटायला गेला. काहीच वेळाने मीरा आणि शंतनू निघाले. आता घरीच जायचं असेल या विचारात मीरा होती, पण शंतनूने बाईक अचानक फिनिक्स मॉलकडे घेतली. अरे शंतनू, इकडे कुठे? घरी नाही चाललोय का आपण? नाही अगं, इथे मला जरा शॉपिंग करायची आहे. माझं ते जॅकेट सकाळी खराब झालंय, यू नो ना, मग आता नवीन तर घ्यावं लागेल. ती बारीक तोंड करत सकाळची गोष्ट आठवून म्हणाली. पार्किंगमध्ये बाईक लावून ते दोघंही काहीच वेळात मॉलमध्ये पोहोचले. त्याच्यासोबत शॉपिंगला ती पहिल्यांदाच आलेली. चांगला चुजी होता तो.
एका जॅकेटसाठी नाही म्हणता म्हणता बरेच शॉप पालते घातलेले. ओहो शंतनू, आजच्या दिवसात आवडेल ना तुला? सॉरी, थोडा वेळ लागतोय पण मला आवडतच नाही आहे एकही. ते माझं फेवरेट जॅकेट होतं मीरा आणि मला आता दुसरं आवडतच नाही आहे. सॉरी ना. अगं ठीक आहे, मी तुला कुठे काय म्हणालो. चल इकडे बघू. आय होप इथं मिळून जाईल. तो तिला ओढतच त्या शॉपमध्ये शिरला. ते दोघंही आत आले होते. एवढ्यात समोरून एक ओळखीचा चेहरा आला. मीरा त्या चेहऱ्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होती कारण ती त्याला खूप दिवसांनी पाहत होती. एवढ्यात त्यानेच शंतनूला पाहून हाक मारली. हे शंतनू, हाव आर यू? यू आर रॉकिंग यार, अ रायझिंग सिंगर. तो हात पुढे करतच समोर आला. हे हाय निनाद. शंतनूनेही त्याच्या हातात हात दिला. हाव आर यू? तुझं कसं चाललंय? क्रिकेट एकदम मस्त, तो म्हणाला आणि शंतनूसोबत उभ्या असलेल्या मीराकडे आता कुठे त्याचं लक्ष गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग चांगलाच उडाला. आणि शंतनूच्याही एव्हाना लक्षात आलं मीरा आपल्यासोबत आहे, तिची ओळख करून द्यावी. ओ मीरा, राईट? शंतनू ओळख करून देण्याआत निनाद ऑकवर्ड फील करत म्हणाला. तसा शंतनू शॉक झाला. तू ओळखतोस मीराला? कसं काय? शंतनू हसून आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला. ते मी सांगते ना शंतनू, मला विश्वासात घेऊन माझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करून त्या कॅफेमध्ये मला बोलवणारा आणि स्वतःनं येणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो हाच होता. जस्ट मला बकरा बनवलेलं त्यानं मेघासोबत मिळून, हो ना? मीराने बोलून टाकलं आणि निनादने खाली पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर चांगलेच अपराधीपणाचे भाव दिसत होते. तू केलं होतंस हे निनाद? शंतनूनेही चकित होऊन त्याला विचारलं. सॉरी शंतनू, सॉरी मीरा, मला खरंच माहिती नव्हतं तिचा हेतू काय आहे. ती मला खोटं बोलली होती म्हणजे तू तिच्या सांगण्यावरून ते सगळं केलं होतंस, बरोबर? मीरा म्हणाली. हो. तो खाली पाहत उतरला. तू विसरलास बहुतेक, हे जग गोल आहे. कधीतरी तुला माझ्यासमोर यावं लागेल आणि आलास ना, म्हणून कोणाच्या मनाशी खेळत जाऊ नये, मीरा म्हणाली. सॉरी मीरा, आय एम रिअली सॉरी. तो खालीच पाहत बोलत होता. दिस इज आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू निनाद, आय डोंट लाईक दिस, शंतनू म्हणाला. हे शंतनू, आय एम सॉरी, निनाद बोलला. चल मीरा म्हणत शंतनू सरळ मीराला ओढतच पुढे घेऊन गेला. शंतनूने त्याचं जॅकेट फायनली निवडलं आणि त्याचं बिलिंग केलं. तो मीरासोबत होता पण त्याच्या मनात भलतंच काही चाललेलं आणि त्या नादात तो मीराशीही जास्त बोलत नव्हता. तिनं काही विचारलं तर हो नाही एवढंच बोलत होता. तीही तिच्याच विचारात हरवलेली कारण खूप दिवसांनी तिच्या मनावरची खपली निघालेली. आता बऱ्यापैकी वेळ झालेला. बाहेरच एका ठिकाणी काहीतरी खाऊन ते घरी जायला निघाले. मीरा आणि शंतनू घरी पोहोचले आणि दोघंही फ्रेश होऊन चेंज करून बेडवर आले. मीरा बेडवर बसलेली तिच्याच विचारात हरवलेली. एवढ्यात शंतनू तिच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला आणि ती भानावर आली. कसला विचार करत आहेस मीरा? मला पण सांग ना, उगाच अस्वस्थ फील करणाऱ्या शंतनूने अखेर तिला विचारलं. काही नाही, कुठे काय? अच्छा, म्हणजे मला सांगायचं नाही तर? अरे काय सांगू, सांगण्यासारखं काही नाहीच तर. खरंच काहीच सांगण्यासारखं नाहीये मीरा. अरे असं काय करतोस, खरंच काही नाहीये. बट म्हणजे मीरा, हे तर मान्य करतेस ना तू की माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणीतरी होतं? कोण? तो निनाद. काहीही हा शंतनू, तू वेडा आहेस का? हो मग काय. आता मगाशीच तर तू काय बोललीस की त्याने तुला प्रेमात पाडण्याचं नाटक, मीन्स तू त्याच्या प्रेमात होतीस. आय डोंट थिंक ते प्रेम असेल, मे बी आकर्षण सुद्धा असेल. मला खरं तर मैत्री हवी होती, बट तेव्हा इतक्या सडनली ते घडत गेलं होतं अँड आय डोंट थिंक की ते प्रेम असेल. 1-2-3 आठवड्यात प्रेम कसं वाटू लागेल त्याच्याबद्दल? आणि तो इतक्या पटकन बोलून रिकामा झालेला. काय म्हणजे तो तुला आय लव्ह यू बोलला होता? मनात चलत होतं तरीही त्याने विचारलं. हो, पण मी नव्हते ना बोलले. मला प्रेमापेक्षा शंकाच जास्त वाटत होती त्याच्याबद्दल तर, ती म्हणालीने त्याच्या मनाला जरा बरं वाटलं. मग भेटायला वगैरे कशी गेली होतीस? तरीही पुढचा प्रश्न त्याने लगेच केला. मला वाटतं तीच माझी सर्वात मोठी चूक होती. हो, तेव्हा बोलावं वाटायचं त्याच्याशी, पण तशी तीव्र भावना नाही वाटली मला कधी त्याच्याबद्दल, जशी तुझ्याबद्दल वाटायची. मीरा आता मात्र बोलून गेली. 1 मिनिट, माझ्याबद्दल म्हणजे?
तो एकदम उठून बसला आणि विचारू लागला तशी ती कॉन्शियस झाली. "अ, तुझ्याबद्दल म्हणजे तिच्या चेहऱ्यावर भीती आणि सोबतच ब्लशही आलेलं. "हा बोल ना." काही नाही. ओ 10 वाजत आले शंतनू, मला उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे, चल झोपू. म्हणून ती नजर चोरत उठायचा प्रयत्न करणार तसं त्याने तिला पकडलं. एक मिनिट, एक मिनिट. विषय का बदलत आहेस तू? मला ऐकायचं आहे. काय ऐकायचं आहे शंतनू? तेच जे सांगायला तू एवढे आडेवेडे घेत आहेस, एवढं ब्लशही करते आहेस. तो त्याच्या नेहमीच्या किलिंग स्माईलसह म्हणाला. अरे असं काही नाही आहे. मग आता तर ऐकायचंच आहे मला. तो तिला अगदी समोर ओढून बोलला. काय वेडेपणा आहे, सांगितलं ना उशीर झालाय, बोलूया ना नंतर शंतनू. ती हसली. नाही नाही नाही, आत्ता बोलायचंच आहे मला. तो तिच्या अगदी चेहऱ्याजवळ येऊन खोदून विचारत होता आणि तो अगदी डोळ्यात डोळे घालून विचारत होता तसं तिने लाजून खाली नजर वळवली. ए सांग ना मीरा, किती तरसवतेस यार. सांग ना, तुला माझ्याबद्दल कधीपासून फिलिंग जाणवू लागले. तेव्हा तर आपण जास्त ओळखत नव्हतो एकमेकांना. आय थिंक त्या इन्सिडेंटमुळेच तर आपली मैत्री झाली. आता सांगायला काय हरकत आहे, बोल ना. माझा म्हणजे मला तसं वाटायचं. हां, काय वाटायचं म्हणजे हेच की तू माझा क्रश आहेस. ओ क्रश? आणि मी? आय डोंट बिलीव्ह मीरा, हे आज कळतंय मला. हो म्हणजे एक मिनिट, म्हणजे हे कधीपासून होतं? तेव्हापासून जेव्हापासून मी तुला पाहिलेलं. आय मीन तुला नसेल आठवत, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी आपण धडकलेलो आणि आपल्या दोघांचे बुक्स खाली पडलेले. तू माझ्याकडे पाहिलंही नव्हतंस. तुझे तुझे बुक्स उचलून तू तसाच निघूनही गेला होतास. ती खाली पाहून हसतच सांगत होती. ओ ती तू होतीस आणि तेव्हापासून तू. ओ गॉड. ओ तर हे असं होतं. अच्छा, म्हणून मी समोर आली की तू इतकी ब्लश करायचीस. अरे माझ्या लक्षातच नाही आलं कधी. मग आधी बोलली नाहीस कधी? मी कशी दिसत होते शंतनू हे कोणाला नाही, पण मला तर माहीत होतं ना. आणि एकदा आठवतं तू मला कसा बोलला होतास. मी फक्त स्मित केलं होतं तुझ्याकडे पाहून, तर मला येऊन लगेच कसा म्हणाला होतास. एकदा हसून पाहिलं याचा वेगळा अर्थ काढू नकोस. मग मी कशी बोलेन? ती गाल फुगत बोललेली आणि तेव्हा तिच्या गालावर आलेली ती रुसल्याची छटा त्याला प्रचंड घायाळ करून गेली होती. हो हो मीरा, माय स्वीट गर्ल, आय लव्ह यू यार. त्याने तिला बेडवर पाडलं आणि आवेगाने घट्ट मिठीत घेत बोलला. क्षणात बाजूला होऊन तिचा चेहरा न्याहाळू लागला. त्या क्षणाला तिच्या इतकं गोड असण्यावर त्याला खूप प्रेम येऊ लागलेलं आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांत मिसळले. अगदी उत्कटपणे तो तिला किस करत होता. आजचा पार्ट इथंच संपलाय. कथा ऐकत रहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग.